हरभऱ्याची भाजी कशी केली बघा. हरभऱ्याची भाजी मस्त अशी आंबूस छान लागते भाजी. आणि याच्यावर काला कुस्करून खायला येते भाकर. मला तर अशी कडक भाकरी आणि हरभऱ्याची भाजी आवडते, पण सोमवार असल्यामुळे न खाणार. तर बघा कशी झाली हरभऱ्याची भाजी केली आईसाठी. हे बघा मित्रांनो, इकडं हरभऱ्याची भाजी केलेली आहे आज आईसाठी. आज माझा सोमवार आहे. इकडं 2 भाकरी केल्यात आणि इकडं हरभऱ्याची भाजी मस्त अशी उकळून शिजून झालेली आहे. तर झटपट होणारी अशी म्हणजे हरभऱ्याची भाजी. तर मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याला. गुड मॉर्निंग. सगळ्याचं चहा पाणी नाश्ता पाणी झाला असेल. तर माझा आहे सोमवार आज. मी त्याला चहा करून दिला. आज सोमवार. आज मी काही नाही केलेलं फराळीचं. आता उद्याच्याला जायचे कार्यक्रमाला. उद्याचे दिवस आईची भाकरीची कुठेतरी ॲडजस्ट करावं लागलं. मी बाहेर जायचं म्हणजे की शेजाऱ्याला सांगावं लागतं आईला एक भाकर आणि थोडासा चहा करून द्यावं. देते ती. तर मग आता मी आता आईला हरभऱ्याची भाजी करणार आहे. हरभऱ्याची भाजी आणि भाकरी कर म्हणजे आई. तर हरभऱ्याची भाजी आहे थोडी. इकडं तेल वाटलेलं आहे आणि थोडीशी मोहरी आणि जिरी टाकून घेतो तेलामध्ये. परत लसूण टाकतो थोडंसं हळद टाकतो. जिरी मोहरी टाकल्यानंतर आता पाणी टाकून पाणी उकळून द्यायचं. चांगलं पाणी उकळून द्यायचं. आणि ह्याच्यात ही भाजी राहिलेली एवढी राहिली अजून. आणि ही भाजी त्याच्यात टाकून घ्यायची. आणि थोडंसं मीठ पण टाकून घेतो लगेच. लसणाची फोडणी दिली म्हणजे भाजी छान लागते खायला. भाजी पाणी उकळलं त्याच्यात भाजी टाकायची. मस्त पाणी उकळायला लागले आता. बघा पाणी उकळायला लागले. आणि पाणी उकळलं की ह्याच्यात भाजी टाकायची. मग शेंगादाण्याचं कूट टाकायचं. तर अशी झटपट तयार होणारी भाजी पटकीनं करायची म्हणलं की हरभऱ्याची भाजी ही उन्हाळ्यातच वाळवून ही ठेवली होती. फोडून दिली होती मला एका ताईनं. आणि पाणी उकळलं की त्याच्यामध्ये भाजी टाकून घ्यायची. पाणी मस्त उकळलेलं आहे. आता गॅस कमी करून अशी भाजी टाकून घ्यायची ह्याच्यात.
दुसऱ्या गॅसवर ठेवतो आणि त्याला भाकरी करून घेतो. आणि शेंगदाण्याचं कूट टाकतो त्याला, शिजती भाजी, त्याला काही उशीर लागत नाही ते शिजायला. दोन भाकरी लगेच करून घेतो. झटपट भाजी होती, लगेच करायची म्हणले की मेथीची. आता ऐकून करणार आहे. दोन भाकरी नाही सरत, पण एक करायचं म्हणजे त्यातलं पीठ राहतंय शिल्लक थोडं, त्याच्यामुळे दोन थापावंच लागतं. हरभऱ्याची भाजी खायला छान आंबूस मस्त लागते. तर मी काही सोमवार आता नाही सोडणार, संध्याकाळी सोडणार आहे. छान बटर दिला आहे खायला, म्हणजे दुपारीच खाते. थोडी जाड करावं लागते आहे भाकर. जरा तब्येत थोडंसं जरा खोकला कमी आल्या, पण विकनेस पण आलाय. पण थोडंसं माझ्या डॉक्टरने सांगितलं जरा पिशी वाढले तर म्हणून. कसल्या लाल पिशी असल्या वाढल्या त्या काय कसल्या असतात. तरी पण बाहेर जावं लागते कार्यक्रमाला म्हणून. जागरण पण होते जरा त्याच्यामुळं, कारण अजून देणं पाणी माझ्यावर, त्याच्यामुळे जावंच लागतं. घरी बसून आपल्याला कोण द्यायचं.
लाडू पण होता तसं जायचं आईला ते शिदोरीचं दिले होते पण खाल्लंच नाही. आणि हरभऱ्याची भाजी आंबूस खायला छान लागते बरं का मित्रांनो. तुम्ही कधी काय माहिती आता खाल्ली असेल का नसेल माहीत नाही, पण आमच्याकडे खेड्या भागात काय करते ती हरभरा असा फुलाला आला की ती त्याचा शेंडा सगळा खुडते ती शेंडा खुडून ती वाळवते ती वाळवून त्याची लाकडं बिकडं आली असेल मग त्याची हाताला चोळायची, लाकडं इसून बाजूला काढायची, मग ती भाजी नीट करून व्यवस्थित करून ठेवायची. खायला मस्त एकदम छान लागते खायला भाजी ती. उन्हाळ्यात लोक खाते ती आंबूस भाजी थोडीशी छान लागते. तरी बघा ही भाकर केली आता एक, दुसरी भाजते अजून. झाले तर भाकरी आता भाजी पण आता झाली. झाले भाकर आणि भाजी मस्त. तर सगळं स्वच्छता पण झालेली आणि भाजी पण आमची तयार झालेली आहे. इथं 2 भाकरी आणि भाजी. जरा घाण काढली म्हणजे लगेच बरं वाटतं, नाही तर पुन्हा लई जेवावं येतं म्हणून. मला घाण नाही आवडत, मी लगेच स्वच्छ करून टाकत असतो. तर चला मित्रांनो, मग आजची भाजी आणि भाकरीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि
आवडली का भाजी हरभऱ्याची आवडते कुणाकुणाला ती पण सांगा. कुणाकुणाला भाजी आवडते हरभऱ्याची, कुणी कुणी बघितली, कुणाकुणाला माहिती आहे नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथं हरभऱ्याची भाजी केली आणि 2 भाकरी केली त्या. हो 2 खिचडी केली रे बाबा. आता मी उद्याच्याला नाही, हं? उद्या नाही मी म्हणून. आता सांगतेलाही नाही का हां हां आज? नाही. तर झाले सगळं. आईला मी ठेवलं तर संध्याकाळी मी नाही म्हणलं आईला उद्याच येणार आहे. मग आता थोडंसं दूध आहे खराब होईल, मग थोडंसं दूधच घेतो आता. काही फराळीचं नाही केलं कारण शाबू नाही चालत. मग आता काय दूधच घेतो नुसतं, दुसरं काही नाही करत. चला मित्रांनो, हरभऱ्याची भाजीची रेसिपी आणि ह्याची रेसिपी भाकरीची कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणाकोणाला आवडते हरभऱ्याची भाजी, कोणाकोणाला माहिती आहे नक्की सांगा. भेटू पुढच्या वेळेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय.